श्री स्वामी समर्थ सर्वतेंना स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. हा जो व्हिडिओ आहे तो शुक्रवारी सकाळचा आहे आणि आज मी व्हिडिओ तुम्हाला 2 दिवसाचा अपलोड करत आहे, शुक्रवारचा आणि शनिवारचा. जेणे बघा धोंडे जेवण केलं त्या दिवसाचा पण आणि नंदनबाई गेल्या त्या दिवसाचा पण व्हिडिओ आहे, 2 दिवसाचा. व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक जरूर करा. तुम्हाला जर माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ थोडा बी आवडला तर लाईक जरूर करा. तर बघा सकाळी सकाळी झाडून काढायला चालू होतं. आता हे जे एवढं पांढरं झालं ना, हा टायमिंग होता तो 5:30चा होता बघा. आणि लवकरच उठले होते मी. जे काही होते भांडे वगैरे रात्री घासले नव्हते, किचनचा बोटा वगैरे काही स्वच्छ केला नव्हता, कारण सिनेमा बघून आलो आणि जेवण करून परत पुन्हा दिवसभर गुरुवारी पण दिवस गेलता. थकवा खूप आला होता, कारण बाजारात वगैरे जाण्यानं पिक्चर बघायला जाण्यानं कसं एकदम थकवा आल्यासारखं झालं होतं. म्हणून आणि गप्पा मारत बसण्यानं काय झालं, भांडे वगैरे घासलेच नाही. मग तसंच झोपून गेले. म्हणून लवकरच 4 वाजता उठले आणि भांडे वगैरे घासले, किचनचा ओटा वगैरे आवरला, घरातलं काम आवरलं आणि मग परत पुन्हा बाहेरची कामं आवरायला घेतली. कारण झाडून वगैरे काढलं सकाळी सकाळी आणि मग परत पुन्हा मग झाडाला पाणी घातलं, बाहेर पाणी मारलं. जे काही हळदीचं लेपन केलेलं होतं ते उंबरे धुतले. परत नागवेलीच्या पानाच्या झाडाला पण पाणी घातलं, कारण त्याला कसं होतं बघा, त्याला 2 दिवसाला पाणी घालायचं नागवेलीच्या झाडाला, मग कुबेराच्या झाडाला पण ते 2 दिवसाला पाणी घालायचं असतं. दररोज जर आपण पाणी घातलं तर ते झाड वाळून जातं, त्याला पाणी जमत नाही. आणि त्या झाडाला ऊन आहे ना कमी प्रमाणात पाहिजे, कम से कम 2 तास ऊन लागलं पाहिजे. ते पण एकतर दिवस मावळायचं ऊन लागावं त्या झाडाला, नाहीतर सकाळचं ऊन लागावं बघा कवळं. कारण एकदम कडक उन्हामध्ये जर राहिलं ती झाड तर ते वाळून जायचं. ते ग्रासोलाचं झाड म्हणतात त्याला, किंवा कुबेराचंही म्हणतात आणि ग्रासोला पण म्हणतात. तर बघा त्या झाडाला पाणी घातलं सगळ्या. आणि बाकीचे जे काही बघा, आता हे माझे जे शोचे झाडं आहेत ना, त्या झाडाला तर बघा मी देवपूजा केलेलं जे काही पाणी असतं आपलं ते मी इथं तिथं टाकत नाही, तर या 2 झाडांनाच टाकते. तर मी याच्या अगोदर पण एक वेळेस झाड आणलं होतं ते तसं शोचं, तर त्या झाडाला मी जेव्हा देवपूजेचं पाणी टाकत होते ना तेव्हा ते झाड खूप छान असं यायचं. आणि देवपूजेचं पाणी केलेलं मी झाडाला पाणी टाकायचं बंद केलं तर ते झाड माझं असं व्यवस्थित येत नव्हतं. आता सगळे काय म्हणतील कुंकाचं पाणी त्याचं झाडाला पाणी टाकू नये, पण बघा जे आहे ते मी खरं ते सांगते. कारण मी जे माझं पूजेचं पाणी आहे ना, मी जे माझ्या दारात तुम्हाला दिसते नारळाच्या पानासारखं झाड जे शोचं आहे त्या झाडालाच मी पाणी टाकते, कधीच इकडं तिकडं मी पाणी टाकत नाही. तर जसं मी त्या झाडाला पाणी टाकते तसं ते झाड इतकं छान आले की त्याच्यामधून भरपूर असे कोंबारे आलेत आणि खूप छान असं मोठं आले. गेल्या वर्षी बघा लक्ष्म्या ज्या होत्या, ज्या महालक्ष्म्या होत्या त्यावेळेस घेतलेलं होतं. आणि आत्ता बघा झाड किती सुंदर असं मस्त असं आलेत, मोठे मोठे झाडं झालेत आणि एकदम डेरेदार झाडं आलेत. तर सकाळी सकाळी बघा अनुष्का गेली होती, ही 5:45ला गेली होती, 5:45 वाजले होते. बाकीचं सगळं काही आवरलं, रांगोळी वगैरे काढली, अनुष्का ट्युशनला गेली. तर बघा रांगोळी काढल्यानंतर छान वाटतं दारामध्ये तुळशीपाशी आणि उंबऱ्यावर. साधी सिंपल काढायची पण थोडीशी का होणार रांगोळ काढायची. रांगोळ काढल्यानंतर खूप छान असं वाटतं. तर सगळी काही माझी कामं झाले होते सकाळची. अंघोळ राहिली होती बघा ताईंनो, परत पुन्हा अंघोळ वगैरे केली आणि पाणी आणलं मुलानं पिण्यासाठी. कारण सकाळी पाणी आम्हाला बाटलीचं जारचंच पाणी आणावं लागतं, नळाचं पाणी वगैरे येत नाही, तर एवढ्या पायऱ्या चढून पाणी आणावं लागतं. तर आदित्यनं पाणी आणलं, देवपूजा वगैरे केली मी आणि मग परत पुन्हा आज धोंडे जेवणाचं स्वयंपाक होता. तर पुरण घातलं होतं, ताईंनी पोळ्या लाटून दिल्या आणि मी भाजल्या. तर माझ्या नणंदबाई आहेत त्या पोळ्या खूप छान करतात आणि लुसलुशीत एकदम मऊ मऊ अशा पोळ्या करतात. त्याच्यावरचा जो पापुंद्रा असतो तो इतका पातळ त्यांच्याकडून लाटला जातो की खूप छान अशा पोळ्या करतात त्या. तर बघा देवपूजा वगैरे झालती, आईंनी देवाला नैवेद्य दाखवला आणि मग स्वयंपाक झाल्यानंतर आम्ही सर्वजण बसून जेवण केलो. माझी आजीसुद्धा आली होती. आई गेली होती त्यांच्या इनबाईच्या घरी, कारण माझ्या भावाच्या घरी पण धोंडे जेवण, त्याच्याच भावाच्या सासरवाडीला धोंडे जेवण होतं आणि लातूराहून त्यांचं जे आम्ही लातूरलाच राहतो तर लातूरापासून जवळच आहे त्यांचं
गाव, तर ते तिकडे धोंडे जेवायला गेले होते आणि आजी माझ्याकडे आली होती. तर आजी मी सर्वजण मिळून आम्ही धोंडे जेवण केलं, नणंदबाई वगैरे मिळून. कारण लेकरांना आणि नणंदबाईच्या मिस्टरांना अगोदरच धोंडे जेवायला म्हणजे जेवायला घातलं होतं लेकरांना ते, आणि परत पुन्हा आम्ही देवाला नैवेद्य दाखवलं ना, आम्ही पण जेवण केलं. आणि त्यानंतर बघा मी काही जेवण केले नव्हते पुरणपोळीचं, कारण माझा वैभवलक्ष्मीचा शुक्रवार होता. मी ही साबुदाण्याची खिचडी खाल्ली होती आणि त्यानंतर मला परडीला कुंकू होतं. मी परत पुन्हा तिकडं बाहेर जाऊन आले, परडीला कुंकू होतं तिकडं जाऊन परड्या भरल्या. तिथं विड्याचा कार्यक्रम होता आणि परडी घेऊन गेले होते. आणि परत पुन्हा आल्यानंतर संध्याकाळची वेळ होती ही, कारण पुरणपोळीचा स्वयंपाक होता. आणि संध्याकाळी वैभवलक्ष्मी मातेची पूजा केली, आरती केली आणि मग परत पुन्हा सगळ्या घरामध्ये आरती वगैरे फिरवली. सगळ्यांनी मिळून आरती केली बघा. तर खूप छान असं वाटलं, कारण ताई, आई, मुलं भरपूर असे सगळेजण घरी होते आणि व्रत पण होतं माझं वैभवलक्ष्मीचं. छान वाटलं, सगळ्यांनी मिळून आरती केली लक्ष्मी मातेची. जेवण वगैरे सगळ्यांचं छान झालं. आणि शुक्रवार होता, शुक्रवारच्या दिवशी लक्ष्मी मानलं जातं मुलीला घरच्या, लक्ष्मी आणि भगवान विष्णू मानलं जातं. तर साक्षात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी माझ्या घरी त्या दिवशी जेवण केले आणि माझं व्रत पण होतं वैभवलक्ष्मीचं. तर खूप छान असं वाटलं मला त्या दिवशी. तर छान अशी पूजा झाली, छान असं व्रत पण झालं आणि मनाला पण समाधान वाटलं की घरी आपल्या आल्यानंतर कोणीतरी आपल्या घरी आलं आणि ते पोटभर जेवण केलं, तसं समाधान वाटतं. तर मला खूप छान वाटलं की म्हणतात पुरुषोत्तम मास असतो, पुरुषोत्तम मासामध्ये घरच्या मुलीला आणि जावयाला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं रूप मानलं जातं. तर माझ्या घरी साक्षात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी जेवण केले. परत पुन्हा मग मी पण संध्याकाळी उपवास सोडला, वैभवलक्ष्मी मातेचा जे काही व्रत होतं त्याचा उपवास मी संध्याकाळी सोडला. परत पुन्हा तिघींनी बसून जेवण केलं. मुलांनी अगोदर जेवण केलं तर मग परत पुन्हा आम्ही जेवण केलं. आणि जो काय आता हा व्हिडिओ आहे तो शनिवारचा आहे, सकाळचा. तर शनिवारी सकाळी काल आम्ही दिरडे केले होते, सकाळी रस दिरडे केले होते. तर बघा पुरण होतं, काही पुरणाच्या पोळ्या पण करायच्या होत्या, पण म्हणलं ताईंना पण आवडतं तर रसधिरडे आणि आईला पण आवडतात आणि तसं तर सगळ्यांनाच आवडतात आमच्या घरामध्ये. त्यामुळं दिरडे केले होते. कारण ताई जाणार होत्या, एक दिवस राहिल्या होत्या, गुरुवारी आल्या होत्या. गुरुवार, शुक्रवार, शनिवारी जाणार होत्या, कारण त्यांचा मुलगा तिथंच होता गावी, त्यामुळं त्यांना लवकर जायचं होतं. नाहीतर त्या राहिल्या असत्या आणखीन 2 दिवस, परंतु एकच मुलगा सोबत आणला होता त्यांनी. एक मुलगा कॉलेज असल्यामुळं घरीच होता, म्हणून त्यांना लवकर जायचं होतं. तर बघा जे काय रात्रीचं पुरण होतं तर त्याच्या पोळ्या पण करायच्या होत्या 2-3, कारण गरम गरम पोळी खूप छान लागते. तर आई मला बोलत बोलत बघा इथंच झोपी गेल्या होत्या आणि मी दिरडे करत होते. तर मस्त असे दिरडे होत होते, छान दिरडे झाले होते. आणि त्यानंतर परत पुन्हा बघा दिरडे केले, बाकीचं जे काही काम होतं ते काम आवरलं आणि परत पुन्हा मग आणखीन आम्ही बसून मस्त असं जेवण केलं बघा. कारण ताईंना जायचं होतं, असं वाटत होतं नको जायला, आणखीन 2-3 दिवस राहावं त्यांनी, पण त्या काय राहिल्या नाहीत, जायचंच होतं त्यांना. त्यांनी मन घट्ट केलं होतं. तर बघा मस्त असं सोयाबीन सांडग्याची भाजी, रस, धिरडे आणि गरम गरम तूप पोळी असं जेवण केलं आणि थोडासा आराम केला. ताईंनी, आईने झोपल्या त्या, तोपर्यंत मी आवरून घेतलं घर आणि मग परत पुन्हा त्यांची जायची वेळ आली सासरला. मग त्यांना मी जे काय कपडे आणले होते ते नणंदबाईच्या मिस्टरांना आदित्यला करण्यासाठी सांगितलं. तर त्याला काय जमत नव्हतं कसं करायचं काय. आदित्यला कपडे चढवण्यासाठी सांगितलं, त्यांना कपडे केले आणि त्यानंतर परत पुन्हा बघा त्याला काय असं कसं करायचं, कारण मुलांना कसं असतं कसं करायचं काय करायचं कळत नव्हतं. कारण एक केलं की एक करायला लागला आणि एक केलं की एक करायला लागला. आणि सगळ्यात घरात मोठा हा तोच होता आणि बाकीचे जे काही मुलं होते ते लहान होते, त्या ह्यालाच समजणार आणि त्याला काय समजणार आहे. पण केलं कसं तरी समजलं, सांगितलं आम्ही त्याला असं नाही असं कर, तसं नाही तसं कर म्हणून. कारण माझे मिस्टर होते ते मार्केटला गेले होते, त्याच्यामुळं त्याला करायला सांगितलं. त्याला काही जमत नव्हतं, कारण त्याला थोडेसे तांदूळ घेऊन त्यांना हे करायला सांगितलं तर त्यानं मस्त भरपूर असे तांदूळ त्यांच्या टोपीवरती टाकले, भरपूर असे तांदूळ टाकले. परत पुन्हा मग मी ताईंची ओटी भरली.
आमच्या ननंदबाईची ओटी भरली, त्यांना साडी वगैरे नेसवली, म्हणजे साडी जे काय होतं. मी सोनपापडीचं पॉकेट आणलं होतं शिदोरी म्हणून, कारण अनारसे वगैरे काही केले नव्हते, कारण अनारशाला कसं 2-3 दिवस अगोदर तांदूळ भिजायला टाकावं लागतं आणि मला काही जमलं नाही, कारण मला प्रॉब्लेम असल्यामुळं मी काय ते अनारशाला तांदूळ वगैरे भिजत टाकले नव्हते. जे आहे जसं आहे तसंच केलं, कारण साधं भोळं जे आहे ते केलं बघा, जास्ती काही केलं नाही. जसं मला जमेल तसं केलं आणि अशा आमच्या ताई पण नाहीत, जसं आहे तसं त्या मानून घेतात. असं नाही की ताई पण काही त्यांना वाटेल की मला हे केलं नाही ते केलं नाही, तशा काही नाहीत त्या. तर ही साडी मी ताईंसाठी आणली होती त्यांना. परत पुन्हा साडीला हळदी कुंकू लावलं आणि त्या काही साडी नेसणार नव्हत्या, परंतु आई म्हणल्या की साडी अंगावर घे आणि ओटी भरू दे, कारण अंगावर पदर पांघर आणि ओटी भरून घे. मग परत पुन्हा मग तसंच देत होते, पण आई म्हणल्या पदर पांघरून ओटी भर. तर असंच हातात देऊन ओटी भरणार होते, पण आई म्हणल्या की नाही, पदर पांघर नेसणार नाहीस तर नाहीस, पण पदर पांघर आणि ओटी भरून घे. मग परत पुन्हा ताईंची खणा नारळाने म्हणलं तरी खणा नारळाने ओटी भरली. जे काय होतं ते सगळं काही करून ताईची ओटी भरली आणि ताईंच्या पाया वगैरे पडले ननंदबाईंच्या. असा होता माझा कालचा